राधानगरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. तुम्ही पाहताच आहात. धरणावरती 72 mm पाऊस झालेला आहे. धरणाचे 7 दरवाजे ओपन झालेले आहेत. राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि दूधगंगा धरणामधून एकूण 20,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी तालुक्यामध्ये एकूण 8 कुटुंबातील 24 व्यक्तींचे स्थलांतर त्यांच्या नातेवाईकांकडे केलेले आहे आणि 2 जनावरांचे स्थलांतर लगतच्या गोठ्यामध्ये केलेले आहे. मी राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते प्रशासनाच्या वतीनं की जर काही घर पडझड झाली किंवा काही प्रसंग ओढवला तर तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. ग्रामस्तरीय यंत्रणा आमची प्रत्येक लेवलवरती तयार आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असे लोकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये निवारा गृह जी आहे ते आयडेंटिफाय करून ठेवलेली आहेत. मागच्या वेळच्या पुरामध्ये जिथे जिथे पूर आला आणि नागरिकांनी स्थलांतर केलेलं होतं त्या नागरिकांनी सर्वांनी अलर्ट राहायचं आहे, अलर्ट मोडवर राहायचं आहे आणि तत्काळ असं काही प्रसंग आढळल्यास तत्काळ ग्रामस्तरीय यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. मॅडम, पाऊस असं राहिला तर निसर्ग वाढवायला लागणार दरम्यान आता आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये ग्रीन हे आहे, अलर्ट आहे. तसं आता सध्या तरी असं काही वाटत नाही की धरणातील मेन हे ओपन करून विसर्ग वाढवावा लागेल असं आता तरी सध्या काही वाटत नाही.